स्वामी भक्तांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की रोज फक्त 5 मिनिटात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या कमी करू शकता, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? शास्त्र सांगतं, मनुष्य जन्माला येताना 5 ऋण घेऊन जन्माला येतो आणि त्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी फक्त 5 साधी कामे करायची असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि ते रोज कसे करायचे. आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की मनुष्य जन्माला येताना 5 ऋण घेऊन येतो. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण, मनुष्य ऋण आणि भूत ऋण. या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण रोज पंचमहायज्ञ करायला सांगितले आहे. विशेष म्हणजे ही कामे करायला पैसे लागत नाहीत आणि फक्त 5 मिनिटे पुरेशी असतात. पहिला देवयज्ञ. सकाळी उठल्यानंतर स्नान करून एक छोटासा कागद किंवा रद्दी पेपर घ्या. त्यावर थोडंसं तूप लावा आणि अग्नीमध्ये अर्पण करा. अग्नीला तूप अर्पण करणं म्हणजे देवयज्ञ. पितृयज्ञ. आपण स्वयंपाक करतो तेव्हा थोडंसं अन्न बाजूला काढा आणि कावळ्यासाठी ठेवा. असं मानलं जातं की आपले पूर्वज अन्नाच्या वासाने तृप्त होतात. कावळ्याला घासभर अन्न देणं याला पितृयज्ञ म्हणतात. ऋषीयज्ञ. थोडंसं अन्न गाईला द्या. गाईला अन्न देणं ही आपल्या परंपरेत मोठी सेवा मानली जाते. याला ऋषीयज्ञ म्हणतात. मनुष्ययज्ञ. दिवसभरात आपण एखाद्या व्यक्तीला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, कुणाला चहा पाणी देणं, भुकेल्याला अन्न देणं, लहान मुलांना बिस्किट किंवा गोळी देणं. ही सेवा म्हणजे मनुष्ययज्ञ. भूतयज्ञ. घराच्या एखाद्या कोपऱ्यात थोडी साखर मुंग्यांसाठी ठेवा. मुंग्या अतिशय शिस्तबद्ध असतात. त्या एकमेकांची काळजी घेतात आणि सरळ रेषेत चालतात. मुंग्यांना साखर देणं म्हणजे भूतयज्ञ. या 5 गोष्टी रोज केल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं आणि जीवनात चांगले बदल दिसू लागतात. लक्षात ठेवा, धर्म म्हणजे फक्त मोठे विधी नाहीत. धर्म म्हणजे दयाळूपण आणि सेवा. गाईला गाजभर अन्न, कावळ्याला थोडंसं अन्न, मुंग्यांना साखर आणि अग्नीला तूप. ही छोटी कामे आपल्याला मोठ्या पुण्याशी जोडतात. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अशाच भक्तिमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.